रात्रीला कुणी अचानक आवाज देतंय, तर कधी कधी असं वाटतंय की कुणीतरी पाठीमागून येऊन धक्का दिलाय. आणि काही माणसं तर असे बोललेले आहेत की त्या रस्त्यावरनं जेव्हा आपण चालतो त्यावेळेस असं जाणवतं की आपल्या खांद्यावर कुणीतरी बसलेलं आहे. आणि आपण जेव्हा पाहतो तेव्हा खांद्यावर कुणीही नसतं, पण त्याचं ओझं मात्र आपल्या खांद्यावर असतं. आता तुम्हाला माहिती असेल, ज्यावेळेस आपण लहान लेकराला खांद्यावर घेतो ते त्याचा पूर्ण दाब येतो. सेम त्याच प्रकारे काही लोकांचा अनुभव होता. पण एवढं खरं की त्या रस्त्याने आजपर्यंत कोणाचाही जीव गेलेला नव्हता, पण फार विचित्र गोष्टी लोकांच्या कानावर यायच्या किंवा लोक म्हणायचे. कधी कधी कोणती घोंगरच वाजायची, तर कधी कधी असं वाटायचं की एखाद्या झाडाला एखादा माणूस उलटा लटकला. आता या सगळ्या गोष्टींकर नारायणचं काय लक्ष नव्हतं. नारायण रेग्युलर जाणं येणं करायचं ना त्याच्या शेताला, तर त्याला कधी असा काही अनुभव आला नाही. पण ते म्हणतात ना की आयुष्यामध्ये प्रत्येक अनुभव, प्रत्येक कारण किंवा प्रत्येक घटना ही वेळेवरच होते. आणि हे सगळं ना अगोदर लिहिलेलं असतं की या वेळेवर याच्या आयुष्यामध्ये ही घटना होणार आहे. तसं नारायणच्या आयुष्यामध्ये त्या रस्त्यावर जी घटना घडणार होती ती घटना आतापर्यंत त्याच्यासोबत झाली नाही. याचं कारण असं होतं की ती वेळ आली नव्हती. आणि त्या वेळेच्या अगोदर नारायण एवढा धट्ट झाला होता की त्याला असं कन्फर्म माहिती होतं की आपल्या शेताकडे काहीही भीती नाही. पण आज नारायणच्या आयुष्यामध्ये असं काय होणार होतं की त्याचं जीवन या घटनेमुळे संपणार होतं. आता रोजच्या प्रमाणे नारायण गावामध्ये जातो, देवाचं दर्शन वगैरे करतो. संध्याकाळची गोष्ट असते, संध्याकाळी लोक दर्शन वगैरे करतात देवाचं, आणि सकाळी इथं करतातच करतात. पण काही लोक संध्याकाळी सुद्धा दर्शन करायला जातात. तर त्यामधला हा एक नारायण होता, थोडा माळकरी माणूस होता. थोडासा तो जातो, देवाचं दर्शन करतो, येतो. आल्याच्या नंतर आपल्या घरी जेवण वगैरे करतो, थोडासा आराम करतो आणि घरच्या बायांना सांगतो की आपल्या कुत्र्यांच्या रोट्या बांधा, मला शेताकडे जायचंय जागलीवर. आता नारायणची जी वाईफ होती ती नारायणला म्हणली की अहो आज जाऊ नका, कशाला जात आहे आज, आज अमावस्या आहे, उगाच काय करता शेती जाऊ. आता जो नारायण होता तो म्हणला की बाबा मला घरी झोप येत नाही, गेले ते दिवस घरी झोप न्यायचे आता आपले, मला ना जोपर्यंत मोकळ्यात मी अंग टाकत नाही तोपर्यंत